काकांकडून आम्हाला खरेदी केलेली आहे. आता घरी जाऊन डायरेक्ट. चला थँक्यू. हो हो बर्थडे गर्ल बघा आकाडता. आपलं डेकोरेशन झालंय. इथे हंडी पण आणली आहे. फुगवलाय सुजवलाय कामावरून धक्के खात. मोठं आहे जेवण बिवण आहे. सस्पेन्स आहे सस्पेन्स. कसं वाटलं मग तुला आजचा हा बर्थडे तुझा दिवस? खरं सांगायचं ना. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एन गावकर ब्लॉगच्या चॅनलमध्ये. तर आज आहे 15 जुलै आणि आपल्या मम्मीला 50 वर्ष पूर्ण झाली आहेत. तर आज तिच्या बड्डे निमित्त आपण पार्टी करणार आहोत. थोडा बड्डे सेलिब्रेशन करणार आहोत. थोड्या वेळाने धुमाकूळ असणार आहे. आता जस्ट मी कामावरून आलो. वाजलेत बघा 7 वाजायला आलेत. थोड्याच वेळात 7 वाजतील 15 मिनिटात. तर आणि मी अजूनपर्यंत काहीच घेतलं नाही तिला गिफ्ट. तर बघूया जर कुठे आता तिला सांगून तिला घ्यायला जाऊ का मी एकटाच जाऊन ते घेऊन येऊ, हा जरा मला प्रश्न आहे. तो मी त्याच्यावर विचार करतो थोडा आणि मग काय ते ठरवतो. ठीक आहे, तोपर्यंत तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. गिफ्ट काय असणार आहे ते बघायला. ठीक आहे, चला. हे बघा स्वतःच्या बड्डेसाठी स्वतःच गुलाबजाम करते. काय बोलायचं. चला, रात्रीचे आता 8 वाजलेत. मी जरा बाहेर जाऊन येतो. ठीक आहे. 200 रुपये दे और 50 रुपये काट ओवर एक्टिंग के वजह. काकांकडून आम्हाला खरेदी केलेली आहे. आता घरी जाऊन डायरेक्ट. चला थँक्यू. बघा इथे तयारी चालू आहे तुझे फुगवायची. चला पटापट तयार हे करूया आणि बर्थडे सेलिब्रेट करूया. हो हो बर्थडे गर्ल बघा आकाडता. शायनिंग मारतात हे. चल ये लवकर तयार करू. अजून मेकअप बिकअप बाकी आहे. मेकअप आर्टिस्ट आपण बोलवलाय AK मॅजिक टच. तर आता डेकोरेशन आहे बघा चालू आहे. बघा बाबू बाबू इकडे बघ इकडे बघ इकडे काय डेकोरेशन करायला आलंय. चला हे बघा डेकोरेशन एवढं आहे बघा. चला करूया पटापट. काय बेकार बेकार कष्ट चालू आहे तिथे डेकोरेशन साठी. 50-50 बिस्किट आहे. घामाघूम झाले एकदम घामाघूम. होईल होईल थोड्याच वेळात होईल आपलं डेकोरेशन. हे बघा आपलं डेकोरेशन झालंय. इथे हंडी पण आणली आहे. मानाची हंडी आहे. किती प्राइस आहे रे? हे प्राइस किती आहे? 50 छकडेवाला. चला डेकोरेशन झालंय. तुकपट्टी आता मम्मीला बोलूया. काय झालंय ते बघा. बेड पण चालतोय. अरे ह्यांचं काय आहे? हे काय करताय तिथे? नट्ट आहे ते. अगं ड्रेस घालायचा ना. हे काय रिसेप्शन आहे की काय? आकाड गेलाय फुगवलाय सुजवलाय. चला आता बघूया. चल लवकर. काय तुझं ड्रेस काढला तो आणि आता परत साडी घातली. ही बघा ही साडी आपण मागच्या बड्डेला दिली. 1 नंबर वाटते. चला आता लवकर. सगळी पब्लिक जमली आहे. बेकार हालत झाली आहे बघा डेकोरेशन करून. पूर्ण भिजायला झाले. तिकडे तिकडे हे बघा आले. तिकडे जाते अगदी जा. तर चला आता सगळे येतील आणि आपण बर्थडे सेलिब्रेट करूया मम्मीचा. ठीक आहे चला. घंटा कडक एन्जॉय. चला बर्थडे शायनिंग. बर्थडे गर्ल. तुम्हाला एक सांगायचं काय तुम्हाला इव्हेंट साठी जर पाहिजे असेल तर ओंकार डेकोरेटर आहे त्याला नक्की संपर्क. पण डिझाईन वेगळी वाटते जरा.
चला चला या आतमध्ये या आतमध्ये या हे 7-3 करोड आहेत. कुठे लांबून आलाय कामावरून धक्के खात त्याला वाटलं मोठं आहे जेवण बिवण आहे जेवण नाही जेवण नाही फोटो काढतो पहिला पहिली ओवाळणी चला चला वा बघा माझ्या मम्मीला घे. हा हा हिची मम्मी आहे कट बस कट कोण बोललं कट कोण बोललं चला चला आई आली मला व्हिडिओ चालू कर बोलली ऍक्टिंग कट कोण बोलतोय रे सारखं हे कट 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 कोण बोलतोय तूच आहे तो अरे बाबा, अरे आमलाय कामानी चला चला नेक्स्ट 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 चला चला फुटपट्टी 1 2 1 2 हे आपण या आधी आपण तो बोट आजी आणि मम्मी एकमेकांना अगं अगं तिला दे मला कुठे देते ती मला देते काय बोलायचं हा लिपस्टिक गेली फुल मजा एन्जॉय तर आता इथे केक कापायचा कार्यक्रम चालू आहे समोसे आहेत वेफर्स आहेत तो विकी तर एवढा लांबून आलाय ना ट्रेनचे धक्के खात हा बघा एवढा तो ट्रेनचे धक्के खात काय मला जायचंय बर्थडेला मला सोडा सिटी समोर मला लवकर सोडा कामावरून तरी आलाय तोंड पुसला आणि डबा उघडला समोर काम केलंय हे बघा हे सगळं ओंकारने केलंय ओंकार आणि प्रफुल ओंकार प्रफुल आणि अथर्व ठिकाणी हे डेकोरेशन केलंय बघा एक नंबर केलंय तर आता आपण चाललोय गिफ्ट आणायला चल लवकर चल चल मोठेपणा आहे चला चला बघूया असं वाटतंय अगं चल उगाची ओव्हर ऍक्टिंग आहे याची तर आता आपण गिफ्ट देऊया मम्मीला बघा हे बघा पाय पडायचा कार्यक्रम चालू आहे बघा हा हा आशीर्वाद हा दे गिफ्ट दे आता चल आजीच्या हातून दे आजीकडे दे आजीकडून गिफ्ट मम्मीला आजीकडून गिफ्ट आहे मम्मीला दे इथे बस आजीकडून छोटस गिफ्ट आहे मम्मीला मम्मी उघडून बघ बघा काय गिफ्ट आहे सस्पेन्स आहे सस्पेन्स पंखा लाव अरे अरे फुटेल मम्मी दे बघा काय असेल गिफ्ट तुम्हाला हे बाहेर निघाला ते अगं अरे अगं ते हे होईल पुढे बाहेर येईल थांब अगं काय हात तरी टाक आतमध्ये बघ अगं बाहेर येईल मम्मी गाडीला मागे लावून ठेवायचं काढ हे बोल ना अगं उलट उघडलं चला मस्त आहे कसं आहे वाटलं मी कसं आहे आजीकडून आहे गिफ्ट चला चला आता काय समोसा खाल्ला ना विकी हा विकी समोसा खाल्लास ना पाहिजे तर घे एवढा कचरा केला आता तो साफ होत नाही
चिटकलाय अरे चिटकलाय तो. 11 वाजले रात्रीचे. मस्त बर्थडे सेलिब्रेट झालाय आणि त्यांचे ऑर्डरचे पैसे अजून देणार नाहीत आम्ही. लिहून ठेवा कारण की बाकीचे तर देत नाही तिला. आम्ही का देऊ. तर बघितलं काय बोलतात आता हे बंद कट कट बीट काय नाही होत आपल्याकडे. तर चला 11 वाजून गेलेत. फटाफट जेवूया आणि मग घरी येऊन म्हणजे तिकडे जेवतो. काकाकडे जाणार आहे. तिकडे आम्ही सगळं मॅनेजमेंट काकी आहे काय आता तर जेवतो वगैरे. पार्टी करायची देईल ती. बघूया कधी देते. काकाला तुम्ही एकदा पण नाव पण नाही घेतलं. पप्पांना जाऊ दे. पप्पांसाठी एक कमेंट करा. ते मुद्दाम आले नाहीत गावावरून. त्यांच्यासाठी काहीतरी कमेंट होऊ जाऊ दे. फुगे फुटतायत फुगे फुटतायत तिकडे. चला तोपर्यंत जेवून येऊया आणि मग इथे घरी येऊन व्हिडिओ एंड करतो. ठीक आहे चला. तर आता आम्ही जेवायला बसलोय सगळे. हे बघा आयर्लंड वरून कॉल आलाय आम्हाला. पण जाऊ दे तुम्ही व्हिडिओच बघा. व्हिडिओ मध्ये बघा ठीक आहे. तिला कॉल करायचा राहिला मगाशी सेलिब्रेशन करताना. आयर्लंडची बाई बघा. आयर्लंडची गावकर गाडी गावकर. हा ब्लॉग मध्ये आलीस तू. ब्लॉग मध्ये आलीस. पुढच्या बर्थडेला पाहिजे म्हणून फुगे सोडते. हवा काढते त्याच्यातली पुढच्या बर्थडे साठी. 100 साठी ती हवा काढते. आणि मी आता त्याची हवा काढतोय हे सगळे पुढच्या बर्थडे साठी. 50चे सगळे झालेत आता. पण आता काय बघूया. आजीचा 100चा करायचा आपल्याला. काय बोलतोय का तू. लहानपणी खेळली नाही ना. आता हाऊस पूर्ण करते ती. फोडला फोडते आणि फोडते पण आहे. तर आता रात्रीचे 12 वाजलेत. डोळे एकदम पेंगायला आले तसे. आणि अजून मम्मीचं काम चालूच आहे. अजून आवरतेच आहे ती. हे बघ. तर मी आता तिचं आवरून झाल्यावर तिला एक छोटासा 1 मिनिटाचा बोलायला लावतो काहीतरी. म्हणूनच मी आले बघायला. आणि बघूया तिला आजचा हा दिवस कसा वाटला ते. ठीक आहे. कसलं कधी काय मध्येच प्रश्न विचारलो सगळ्यांसमोर. मग काय बोलायचा. कसला त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं. बोला केव्हा म्हणून सुजलाय तुझा चेहरा. काही आपलं मग आता बोलशील ना आता विचारल्यावर. विचारून मग तुला माहितीच नाही व्हिडिओ चालू आहे ते. चलो सुरू हो जाओ. कसा वाटला मग तुला आजचा हा बर्थडे तुझा दिवस. पाठ केलंय तिने. काहीतरी पाठ केलंय मला माहिती आहे. काहीतरी पाठ केलंय तिने. नाही पाठ केलंय नाही. खायचं सुरुवात करू. मग बोळ विसरले. पहिला शब्द आठवत नाही. पण केलेला असता पण त्या बोला गेला का मग विसरत होता. मग काय बोलायचं. कुठून बोला. तू पाठ केला तर तुला माहिती कुठून पाठ केलायस ते. आम्हाला काय माहिती. तर खरं सांगायचं ना. मालवणीत बोल ना. जमत नाही तर मालवणीत बोल. खरं सांगायचं तर आजपर्यंत काय क्षण नाही. बोल. तर आजपर्यंत मुलांचा आणि कोणता काय माहिती. गोवाचा नाही. आजपर्यंत संसार करता करता कधी हाफ सेंचुरी मारलंय की माझी माकाच नाही कळाले. मग आज कळली ना. आज काय म्हणजे आज हाफ सेंचुरी मारल्यावर आज शेवटचा दिवस असं साजरा होतं होतं माझ्या स्वप्नात पण नाही होतो. पण आज माझ्या मुलां तर स्वप्न पूर्ण सत्यात उतरवल्या. असाच मुलगा मिळायला भाग्य लागतात. कभी कभी लगता है कि आप उन्हीं भगवान है.
एवढं खायचं पाठ केलं ते. मला वाटतं मी काय गेल्या जन्मी काहीतरी पुण्य केलेलं. म्हणून असं माझ्या नशिबात पाठून काय भलतच बोलू नको. असाच मुलगा सगळ्या आई वडिलांना जर मिळाला तर त्यांचा सार्थकच होईल. ह्यो कोण आता सार्थक? ह्यो सार्थक कोण आता? सार्थक म्हणजे आणि काय दुसरं शब्द म्हणजे निनादवर एक सार्थक तिला तर सार्थक प्रिय नाही. आणि काय आणि काय पप्पांना 2 शब्द काहीतरी बोल. आले नाही ते गावावरून. पप्पांची तब्येत बरी नाही. पप्पांची तब्येत बरी नाही म्हणून ते आले नाही गावावरून. म्हणजे जेवत वगैरे त्यांना केलं की नाही केलं? केलंय म्हणजे करणार होते पण दुपारपर्यंत नाही केले. नाही झालो तो. रागवलेली मम्मी, नाहीच येणार बोलू होती. पण जाऊ दे, दुपारी केला मम्मीने कॉल आत्याला, पण काय येत आहेत की नाही, तरी पण नाहीच बोलले ते. उद्या येत आहे. उद्या येऊन उपयोग काय आहे त्यांचा? ते बघतील, ते व्हिडिओ बघणारच आहेत त्या. तर एक शब्द सांगा पप्पासाठी कमेंट बॉक्स मध्ये. ते गिफ्ट कसं वाटलं मम्मी? चांगला. नीना, तुला तुझ्या मम्मी बद्दल 2 शब्द बोल. चल लवकर. काय नाही, काय बोलू शकत नाही. आईबद्दल कोणच काय बोलू शकत नाही. किती बोलला तरी कमीच आहे ते. आणि हे जे गिफ्ट दिलंय ते नथिंग आहे. ही जेवढं माझ्यासाठी करते ते गिफ्ट आहे, नथिंगच आहे त्याच्यासमोर. ते काही छोटं 1% पण नाही त्याचं. ती जे एवढं माझ्यासाठी करते त्याच्या अपोजिट आहे. म्हणजे त्याच्या रिलेटेड. काय मी कामावर नाही जात पण ते मला सांगणार, मी त्यांच्या ह्याच्यावर गळ घालते. सकाळी जी उठते ते स्टार्टिंग पासून कामावर जायपर्यंत सगळं ते मामाच बॉय बोलतात ना ते. जाऊ दे, अशी आई भेटणं पण नशिबाचं, म्हणजे नशीब असल्यासारखं असतं. बाकी काय नाही, भेटलं तरी चालेल. पण ह्याच्यात बापाचा एक कुठेच नसता, पण तोच मेन असता. तो गावा का ना तो. त्या काय योग काय झाला? एवढे 5-6 दिवस बोलताय या या या, तरी आले नाही. पण तुम्ही कुठल्या पुस्तकातून वाचलात ते? पुस्तकातून नाही, असं युट्यूब वगैरे बघून बघून काय बोलायचं. आता त्या दिवशी सारखी फसगत झाली तर म्हणून कालपासून टेन्शन. म्हटलं असं बोलायचं तसं बोलायचं विचार बोललास, मगाशी बोलायला नाही दिलंस त्यांना? नको, सगळ्यांबरोबर. आता ते बघणारच आहेत ना सगळे. आपली युट्यूब फॅमिली बघेलच मम्मीचा इंटरव्ह्यू कसा होता ते. सगळ्यांसमोर नाही बोलत हे होत. अजून सवय. हे पण आता सगळेच आहेत समोर. हा म्हणजे सगळे. हा बरोबर, तुला दिसत नाहीत. बरोबर, तुला दिसत नाहीत. ते आता झालाय 15 जुलै संपलाय. मम्मीचा बर्थडे पण संपलाय. पण बर्थडे तर संपलाय, पण मम्मीवरचं प्रेम कमी नाही होणार आहे. असंच राहणार आहे. तुमचं पण प्रेम आमच्यावर, आपल्या व्हिडिओजवर आणि मम्मीवर पण असू द्या. आणि अजून आपण पुढे अशाच व्हिडिओ, कॉमेडी व्हिडिओ टाकतच जाऊ चॅनलवर. तर हा व्लॉग कसा वाटला ते एका कमेंटमध्ये सांगा. भेटूया अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. तो म्हणतो बाय, जय शिवराय.